दख्खनचा राजा ज्योतिबा अंबाबाईच्या संरक्षणासाठी कसा धावून आला हे तुम्हाला माहितीये का? तर ज्योतिबा म्हणजेच केदारेश्वर, जे बद्री केदाराचं रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी आणि 12 सूर्यांचं तेज मिळून एक तेजपुंज अवतार तयार झाला, तोच हा ज्योतिबा. ज्योतिबा विषयी एक आख्यायिका सांगितली जाते. प्राचीन काळी कोल्हापुरामध्ये दैत्यांनी हाहाकार माजवला होता. लोक त्यांच्या त्रासाला कंटाळलेले होते. एवढंच नाही तर त्यांनी अंबाबाईला सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला प्रसन्न करून घेतलं आणि त्याला दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. तेव्हा ते ज्योतिबा रूपामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. ज्या डोंगरावरती हा वध झाला तो डोंगर वाडी रत्नागिरी म्हणून प्रसिद्ध झाला. त्यानंतर अंबाबाईने त्यांना प्रार्थना केली की पुन्हा असं संकट माझ्यावरती येऊ नये, म्हणून तुमची दृष्टी कायम माझ्यावर राहू दे. म्हणून अंबाबाईच्या संरक्षणासाठी आणि तिच्यावरती नजर ठेवण्यासाठी ज्योतिबा तिच्या दिशेने म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून बसला.